आणि बैलाने आमचा शिंग गमावला. बरोबर. आणि त्याचं म्हणजे एवढं सांगायला गेलो ना, बैलाने एवढं केलंय ना अजूनपर्यंत. त्यांनी आता तुम्ही बघितलं असेल 5,000 3,000 वर शर्ती व्हायचा. ठीक आहे, आमचा अजून आहे ना, तो आम्ही उतरला नव्हता. आता याच्या पुढे तुम्हाला समजेलच. बैलांनी पण गुलाल केला आणि बैलांनी पण दाखवलंय आम्हाला का मी अजून संपलो नाही. बरोबर. भरून निघाले तर बैल भरून निघाल्याच्या काळात शामगाव घाटात एक अपघात झाला आमचा. टेम्पो म्हणजे पलटी झाला आणि 15 ते 20 फूट खाली गेला. नमस्कार मित्रांनो, आज रेडगरच्या मैदानाला आलेलो आहे आणि नेटवर्क नसल्यामुळे आपण कोण कोण आलेलं हा व्हिडिओ न बनवत, पण इथं आल्यानंतर आताच मी जस्ट पोहोचलो आणि तुम्हाला माहिती आहे संघर्ष करून पुन्हा उभा राहिला आहे आदेकरांचा बिरजा. पेडगावचं मैदान आठवत असेल, टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला होता, बैलाला खूप सारी दुखापत झाली होती. बैल वाचेल का ना वाचेल हे खूप सारे प्रयत्न केले त्यांच्या मालकांनी आणि कुठेतरी एक शिंग गमावला त्यांनी, पण पुन्हा उभा राहिला. आज मुंबईला दाखल झाला आहे, म्हणजे आता 2-4 दिवस दाखल झालेला, पण त्याच्यानंतर आज रेडगरच्या पाठीला बैल पळाला, चांगला पळाला. मला वाटतं आपले एनडी शेठ पाटील यांचा टायगर आणि बिरजाची गाडी पळाली, तर त्या गाडीचा गुलाल झालेला आहे. तर आपण सर्व काही विचारूया कशी काय झाली बैलाची देखरेख आणि पुन्हा उभा राहतोय तर कुठेतरी मालकासाठी आणि त्यांच्या गावासाठी पुन्हा गुलाल घेतोय, तर त्याचा हा संघर्ष कसा होता तो पाहूया. चला भाऊ नमस्कार. नमस्कार. मला वाटतं तुम्हाला पण अभिमान वाटला असेल, कारण कुठेतरी इतका मोठा एक ॲक्सिडेंट होऊन जर बैल उभा राहतोय आणि पुन्हा आपल्या धावणीसाठी पळतोय आणि त्याचा हा पहिला गुलाल, काय बोलला आजच्या गुलालाविषयी? नक्कीच बैलाचा तर खूपच अभिमान वाटतो आम्हाला, कारण काय गेल्या 2023च्या काळात बैल लंपीत गावला. त्यानंतर आमचे 3 महिने असेच गेले. कुठेतरी आम्ही संयम ठेवला, त्यानंतर बैल पुन्हा एकदा सावरला, पुन्हा एकदा बैल पळायला लागला. मुंबईमध्ये चांगल्या शर्ती केल्या आम्ही, जीत झाली हार झाली. पुन्हा एकदा बैलांनी म्हणजे बैल कंटिन्यू पळतच होता, शर्ती जिंकत होत्या हारत होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा 2025 मध्ये मुंबईची सीझन संपली आपली. बैल पेडगावमध्ये गेला पळण्यासाठी. हिंदकेसरी मानाचा मैदान असतो, त्या पेडगावच्या मैदानात गेला बैल आणि काही कारणास्तव बैल म्हणजे पळता वेळेसच गाडी थोडी आपली लॉबी झाली आणि तेव्हाच बैलाच्या पायाला थोडीशी दुखापत झाली आणि तिथं आम्ही गटाला मार खाला. बैल भरून निघाले तर बैल भरून निघाल्याच्या काळात शामगाव घाटात एक अपघात झाला आमचा. टेम्पो म्हणजे पलटी झाला आणि 15 ते 20 फूट खाली गेला आणि बैलाने आमचा शिंग गमावला. बरोबर. आणि त्याचं म्हणजे एवढं सांगायला गेलो ना, बैलाने एवढं केलंय ना अजूनपर्यंत. त्यांनी आता तुम्ही बघितलं असेल मुंबईचा पहिलाच मैदानात गुलाल किती त्यांनी केलंय आमच्यासाठी ना. तो हारला नाही आणि तो आमचा नाव म्हणजे नावासाठी आज पळाला. बरोबर. म्हणजे दाखवून दिलं त्यांनी पण. आणि सर्वात महत्त्वाचा सांगायचा हिस्सा म्हणजे माऊली शिंदेकडे आपला बैल असतो, त्याची जी मेहनत बैलांनी त्यांनी जो बैलासाठी केला एवढा. बैल म्हणजे अक्षरशः बैलाचा 4 तास ऑपरेशन चालू होता. बैल एकदम शांत झालेला आणि बैलाला जो घडवला, पुन्हा एकदा तयार केला, त्याला पुन्हा एकदा प्रॅक्टिस दिली, पवान्या काढल्या, फेरं काढले. बैल तरी शिस्तीला लागत नव्हता, पण त्याची मेहनत आणि बैलाची जिद्द या दोघांच्या जीवावर बैल मैदानात काढला. 3 फेऱ्याला त्याला 2 गुलाल करून दिले त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता 2026ला बैल मुंबईला उतरवला आणि हा पहिलाच गुलाल. बरोबर आहे. आणि मला वाटतं कौतुक व्हायला पाहिजे आपले ड्रायव्हर जे काय मला वाटतं बिरजावर असणारे सूरज ड्रायव्हर गोरफे, एकनिष्ठ ड्रायव्हर आमचे सूरज ड्रायव्हर गोरफ्याचे, त्यांचा देखील सिंहाचा वाटा असतो या शर्तीमध्ये. आणि एक बोलायला गेलं तर सुट्टी मेकर हरीश गायकर गोलवली, हे देखील यांचा एक सिंहाचा वाटा असतो. हे म्हणजे बोलतात ना का सांज जुलायला लागतो या क्षेत्रात, तसा आमचा सांज जुळलेला आहे. बावल्या ग्रुप, आमचे डॉक्टर झाले सतीश म्हात्रे, परत सुट्टी मेकर, परत ड्रायव्हर झाले. हा एकदम सांज जुळलेला आहे आमचा आणि त्याच कारणात बैल देखील आम्हाला गुलालात ठेवतो. बरोबर. आता भाऊ एक आवर्जून प्रश्न घेईन मी, कुठेतरी खूप मोठा संघर्ष करून बघा आज तर मला वाटतं जे पण काही मुंबईकर आपली मुलाखत बघतील सर्वांना गर्व वाटेल, कारण कुठेतरी खूप मोठा नाव गाजलेलं आहे बिरजाचा. काय बोलाल? बिरजानी तर खूपच मोठा नाव केलेलं आहे आणि हे सर्वांना देखील माहिती आहे. आज देखील बिरजा मैदानात उतरला. आम्ही एवढ्या दिवस मैदानात येतो तेवढं फक्त प्रेक्षक विचारतात बिरजा कधी येईल. आज बिरजा मैदानात आला आणि अक्षरशः आज बैल जेव्हा नेत होतो तेव्हा सर्वजण आवर्जून बोलत होते बिरजा आला. हेच ऐकून खूप मनाला अभिमान वाटतं. बरोबर आहे.
आणि कुठेतरी आज त्यासोबत पला बघा टायगर कुठेतरी त्यांनी पण चांगली साथ दिली आणि मी स्वतः बघितली गाडी सुट्टीला खाली राहिली होती पण पुढे येऊन ती ओव्हरटेक झाली. एनडी शेटचा रायफल पळाला आज, ह्या एनडी शेटचा टायगर पळाला दादा आणि तो देखील चांगलाच पळाला. पण सुट्टीला आपली गाडी थोडी लेट सुट्टी झाली आणि ती गाडी पुढंच पळत होती. पण ड्रायव्हरची जिद्द आणि बैलांचा संघर्ष या दोघांच्या बळामुळे आज गाडी ओव्हरटेक झाली आणि गुलाल प्राप्त करून दिला. बरोबर आहे. आणि पहिला गुलाल झाला ना तिथं मी बघितला मुलांनी खूप जास्त म्हणजे गुलालाचा आनंद केला कारण कुठेतरी वंचित होतं या गुलालापासून बिरजाच्या. काय बोलाल? नक्कीच बिरजावर प्रेमच खूप आहे आमचा आणि बिरजा आला का म्हणजे ती शर्यत जिंको किंवा हारो, बिरजा मैदानात असला तरी आम्हाला आनंद असतो बरोबर. की आज बिरजा आहे. आणि यो नियोजन झाला होता, यो कधी झाला होता टायगर सोबत? हा बैल आपण शनिवारी उतरला आणि दुसऱ्या दिवशीच आमचा नियोजन झालेला, पण बैलाला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे आम्ही तो नियोजन कॅन्सल केला. शर्यत देखील आमची जमली होती. त्याच्यानंतर आशिषनी त्यांचा फोन झाला आणि तो नियोजन झाला. त्यावेळी त्यांना सांगितलं तुम्ही शर्यत जमवा, आमचा बैल लपून ठेवतो. एक बैल सांगून शर्यत जमली आणि मग आपला बिरजा आज गुलाल घेतला. बरोबर. आताच काही दिवसापूर्वी मी टायगरची मुलाखत सुद्धा घेतलेली आहे. बॅनरवर एकही शर्यत न अडताना म्हणजे सर्व शर्यती त्यांनी बॅनरवर जिंकल्या आहे आणि कुठेतरी आजचा गुलाल पण मिळवला त्यांनी. टायगरचं एक वैशिष्ट्य सांगतो दादा तुम्हाला, बैल अजून तो अंधारात आहे, कोणाला दिसत नाही. पण बैलाच्यात खरोखर जिद्द आणि हिंमत आहे पाळण्याची आणि बैल देखील पळतोय कडनं ठामपणे. पण तो कुठेतरी अंधारात आहे. बरोबर. पायऱ्यांची अडचण असेल, अजून काहीतरी अडचणी असू शकतात, पण तो बैल नक्कीच आता येणाऱ्या काळात नक्कीच तो बैल चर्चेत दिसणार. बरोबर. आता बिरजा जो आज पळाला बघा भाऊ, प्रत्येक जणाला एक या असतं मनामध्ये डाऊट असते की कसा पळेल काय पळेल, तीच गती लावली का पुरत? काय बोलाल तुम्ही? 100% आम्हाला तर असा म्हणजे वाटत नाही, कारण आम्ही स्वतःहून बोलणार नाही. जेव्हा प्रेक्षक बोलतील का बिरजा पहिल्यासारखा पळाला तर आम्ही मान्य करू का बिरजा पहिल्यासारखा पळतोय. बरोबर आहे. आता जी मेहनत घेतलेली कुठेतरी भाऊंचं तुम्ही कौतुक केलं, काय बोलाल अजून दोन शब्द त्यांच्याविषयी? त्यांनी जी मेहनत घेतली ती म्हणजे जेवढा बोलू तेवढा कमीच आहे, कारण काय एवढा कोण करू पण शकत नाही. एक सांगायचा उद्दिष्ट तर, आणि तो एकटा आणि त्याच्यासोबत श्रावण म्हणून असतं, या दोघांनी मिळून त्याची एवढी मेहनत घेतली का 24 तास त्या बैलाजवळ. आणि शिंगाला मार म्हणजे दादा ही गोष्ट सोपी नाहीये. जरी बैल म्हणजे आपला जरी थोडा मार लागला तरी आपण कांजबिंजला जातो थोडा, त्याच्या शिंगाला मार तो कंटिन्यू निसता पाय त्याला मारत असायचा. तर ती टाके न सुटण्यासाठी खूप त्यांनी मेहनत घेतली. 24 तास बैलाजवळ राहायला लागला. बरोबर. त्यांच्याशी पण थोडक्यात बोलूया आपण. बोली दादा नमस्कार. नमस्कार. आताच भाऊनी सांगितलं कुठेतरी बघा कौतुक झालं कुठंतरी तुमचं, पण ते कौतुक होण्यामागचं कुठेतरी कारण होतं बिरजा आणि आज त्याच्या अंगावर पडलेला गुलाल. काय बोलाल तुम्ही? आज याच्या अंगावर गुलाल पडलेला आम्हाला एकच सांगायचं, मला माझी पेडगावमध्ये हार झाली, उद्या त्या हारेला आम्हाला काही नाही, आमचं बैलात पण त्या दुखावलं, पण एकच त्या माणसानं शेड्डू ठोकला, त्यासाठी आज बैलांना संघर्ष करून धावला. मी पण अजून आहे, मी संपलेलं नाही. तेवढ्यासाठी ज्या मला काढला तवा गट काढला तवाच म्हणलं बास, म्हणलं ज्यानं ज्या शेड ठोकला साठी मला त्याने करून धावलं. मी अजून आहे, संपलेलं नाही. तिथं मी जिंकलो, माझा बैल रुटीनवर आला, हेच मला बरोबर. आता भाऊजी तुम्ही संघर्षाच्या कालामध्ये बिरजाला साथ दिलेली आहे, म्हणजे तुमचं आणि त्यांचं एक जवळचं नातं झालं. काय आता काय येणं म्हणजे शेवटी मला माणूस की दावली तर ह्या बिरजानं सोन्यानं दावली मला ही माणसं, आणि ह्यो बैल दावली येण्याचं कारण म्हणजे बैल ह्यो लय म्हणजे असं पुढचं येते बैल आला, बैला मला बरं हे आपली नाती झाली, भावाचं संबंध झालं, हे झालं, बैला पण आपलं दावलं, तो आहे मी आहे जरा, तू काय हे करू नको. बरोबर. आता काय वाटतं भाऊ तुम्हाला माऊली दादा, कसे काय मुंबईची ही सीझन कशी राहील त्याच्यासाठी या वर्षी? बैल या सीझनला बैल काय हाय कंटिन्यू राहणार बैल गुलालात, हीच आपली हे. बरोबर आहे. आणि जसा आजचा हा गुलाल सर्वांनी आनंद आज म्हणजे गुलाल हा सगळं म्हणजे असं झालं की म्हणजे वाटलं पण नव्हतं. बैल आपलं मुंबईत पळल, पण बैलांना धावलं मी अजून आहे. थट्टू नको, मी तुझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी मी आहे, या ग्रुपसाठी सगळ्यांसाठी मी आहे, तुम्ही काय माझ्यासाठी मागं पडू नका. बरोबर. आता सोबत पळालेला त्याच्यासोबत टायगर, त्याच्याविषयी दोन शब्द काय तुम्ही बोलायला जाता? आता टायगर हा बैल मी पहिल्यांदा बैल पाहिला, त्यामुळे आपण बोलू शकत नाही ना काय, पण पळताना कसं वाटलं? मग छान पाहायला बैल. बरोबर. तर मित्रांनो तुम्ही बघितला संघर्षातून पुन्हा उभा राहिला आहे आपला आदेकरांचा आशिष शेठ पाटील यांचा बिरजा आणि संपूर्ण टीमचा बिरजा. तर गावासाठीच पळतोय आणि गावासाठीच आज मुंबईचा पहिला गुलाल घेतलेला आहे. आपण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. भाऊ पुढची वाटचाल तुमची खूप चांगली राहो. काय अपेक्षा असतील आता पुढे तुम्हाला? काय बोलाल? काय ना, बैल कंटिन्यू गुलालात राहावा हीच अपेक्षा, बाकी काय त्याच्याकडून अपेक्षा नाही. पळतोय आमच्यासाठी,
खूप आहे. बरोबर. तू गेला आमच्यासाठी, आता काय जो होईल तो आमचा पुढचा विषय. बरोबर. आता आजचा हा गुलाल कोणाला समर्पित कराल तुम्ही, कारण पहिलाच गुलाल? हा गुलाल त्याच्यासाठीच आम्ही समर्पित करतो, कारण तो आमच्यासाठी उठून उभा राहिला. बरोबर. संघर्षातून उभा राहिला ना तो, त्यासाठी आम्ही आज गुलाल करतो. चला मित्रांनो, बरोबर आहे. संपला पण तो काही संपत नाही. आता आम्ही एवढं म्हणजे वासरं घेऊन येत होतो अड्ड्यात, विचारून गाड्या जमवत होतो. ठीक आहे, त्यानं वाटलं काय हे आता आशिष बालराम पाटील हा नाव का 5,000 3,000 वर शर्ती व्हायचा. ठीक आहे, आमचं अजून आहे ना, तो आम्ही उतरला नव्हता. आता याच्या पुढे तुम्हाला समजेलच, बैलांनी पण गुलाल केला आणि बैलांनी पण दाखवलंय आम्हाला का मी अजून संपलो नाही. बरोबर. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील.